विठोबार घोमा विठोबार घोमा विठोबार घोमा विठोबार घोमा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे सुख झाले हो साधनी 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 तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा जय राम कृष्ण कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम तिचे ते वर्म जयाचे हाती
भक्तीचे ते वर्म दयाचे हाते दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती समाधान दया घरी शांती समाधान भक्तीचे ते वर्म दयाची भक्तीच्या त्या वर्मादयाचे भक्तीचे ते वर्म दयाचे भक्तीचे ते वर्मादयाचे हाते दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती समाधान दया घरी शांती दयाधान अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार अष्टमहासिद्धी ओळंगती अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार अष्टमहासिद्धी ओळंगती नवदत्ता दुरी दवडीता तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार अष्टमहासिद्धी ओळंगती अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार अष्टमहासिद्धी ओळंगती नवदत्ता दुरी दवडीता तुका म्हणे त्याचा देव सर्व भार का म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार ओनिया तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवे कामार ओनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार नवदत्ता दुरी दवडीता जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय 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 जय विठोबार घुमाई विठ्ठल
सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, कवळधारी माता की, बोलो रे भाई बोलो सब संतन की। भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमा सिद्धे ओळंगती द्वारी, नवजता दुरी धवडिता, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे, अष्टमा सिद्धे ओळंगती द्वारी, नवजता दुरी धवडिता, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळाळ त्रिगुणाची, अष्टमा सिद्धे ओळंगती द्वारी, नवजता दुरी धवडिता, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होण्या, अष्टमहासिद्धे ओळंगती द्वारी, नवजता दुरी धवडिता, विठ्ठल विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक, ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही, ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमेलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि। मायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डलीकाय धातु मुनीन्द्रं, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारू प्रथमा नमन, 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 दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण
स्वतःची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावनालो जराजरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन नाम जराजरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पोहन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त घटिका प्राप्त वेळी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान झालेले देहूनिवासी संत तुकोबराया यांचा 5 चरणाचा अभंग साधकाच्या जीवनामध्ये किंबहुना मानवाच्या जीवनामध्ये भक्तीचं वर्म प्राप्त झाल्यानंतर त्याची अनुभूती काय आहे हे सांगण्यासाठी जो अभंग आहे ती अनुभूती तुकोबरायांना आली आणि मग त्यांनी प्रतिपादन केली. कारण परमार्थ आता अनुभूतीचा नाही चाललेला. चालला असेल तर भाग्य त्यांचं आणि आमचे बी, पण अनुभूतीचा परमार्थ नाही. फक्त सांगोपांगी वडाला वांगी आहेत बस, बाकी काही नाही. आणि परमार्थ हा अनुभूतीचा विषय आहे, भक्ती हा अनुभूतीचा विषय आहे. ज्या कवडधरे मातेच्या प्रारंगणामध्ये आज 17 वर्ष या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. आणि त्या सप्ताहामध्ये 17 वर्षामध्ये आमच्याकडं अशी परंपरा आहे. आमचे सचिन बाबा आहेत, देवराम बाबा चकवे आहेत, भगवान बाबा चकवे आहेत, कुंडलिक नाना आहेत, आमची अपेक्षाताई आहे आणि सर्व ग्रामस्थ कोळवाडी ग्रामस्थ मंडळी, साऊंड सर्व्हिसवाले. जर मला परत माझ्या वयच आता झालेलं आहे माझं आणि स्मरणात जर राहिलं नाही तर मग एखाद्या वेळेला तुमचं आभार मानायचे राहून जातील, म्हणून तुमचे पहिलेच आभार मानतो.
तसंच आमचे मृदुंगमणी जरा गती द्यायची. म्हातारं दिसतंय पण म्हातारं समजू नका तुम्ही, इथं नाही तर नव्हते. हां, मला पखवात गतीमध्ये वाजवलेला आवडतो, डिल्ला आवडत नाही. या सर्वांचे आभार मानतो. टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, चोपदार मंडळी आणि या ठिकाणी हरिभक्तीपरायण गुरुवर्य सचिन बाबा चक्केकर ज्यांनी महाराष्ट्र व्यापून काढला. महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये ते गेलेले नाहीत, पोचलेले नाहीत. संत श्रीपाद बाबांच्या पाठीमागं ह्या थोर महात्म्यांनी वास्तविक पाहता गेलं तर आम्हाला सर्व्हिसमुळं पळता आलं नाही जास्त, पण सचिन बाबा मोकळे होते. हां, त्यांनी कॉलेज सोडल्यानंतर त्यांनी तोच हातामध्ये जी भागवत धर्माची पताका घेतली आणि जे सुसाट सुटले, तर आजपर्यंत मला वाटतं आमच्या मागून पुढे गेले. विठाल विठाल ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते हरिभक्तीपरायण संत कृपा किराणा स्टोअरचे मालक रामभाऊ शेठ कुमकर यांनाही धन्यवाद देतो. मला वाटतं एवढ्या 17 वर्षामध्ये माझा पहिला नंबर लागला इथं. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग मैबाप ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं भक्ती मार्गामध्ये. आयुष्य वेचलं म्हणण्यापेक्षा भक्तीचं वेड लागावं लागतं. आपल्या ओतूर गावामध्ये वास्तव्याला असणारे बाबाजी चैतन्य जीवनामध्ये जर भेटले नसते तर तुकोबराय जगद्गुरू झाले नसते. आणि जोपर्यंत सद्गुरू मानवाच्या जीवनामध्ये भेटत नाही तोपर्यंत जी केलेली भक्ती आहे ती भक्ती आंधळी आहे. विठाला विठाला कारण आंधळी भक्ती आहे त्याचं उत्तर मी देईल. का आंधळी आहे तर नामदेवराय म्हणतात जैसा कांतेविन करणे संसार. कांतेशिवाय जसा संसार हा शब्द त्याला अभिप्रेत नाही, तद्वत सद्गुरूशिवाय मानवाच्या जीवनाची कृतार्थता नाही. कारण मानवाचं जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर त्याच्यासाठी सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता, सद्गुरू माझा जीवाचा. अजून देऊ का प्रमाण? विठाला 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 आणि भागवतकार म्हणतात, नाथबाबा म्हणतात, न करिता सद्गुरू भजन न होय भववृक्षाचे छेदन. जरी कोटी कोटी साधन आन केलिया. तुम्ही कोटी साधन करा, नाना साधनांच्या केला खटपटा, साधनांच्या केला खटपटा, तुझा दार बनता, आणि संतांच्या मार्गाने जर आम्ही गेलो नाही, यदा कदाचित ग्रामस्थ म्हणतील बुवा इथं देवीचा उत्सव आहे आणि महाराजांनी देवीचं नावच घेतलं नाही. आलं ध्यानात तर घेऊ पुढं, पण तुम्हाला देवी समजली तर बरं होईल. आहे माझ्या नंतर सचिन बाबा बी आहेत तिथं. देवी समजून घ्या, देव समजून घ्या. कारण हा माझे सद्गुरू म्हणायचे हा दांडगाईचा विषय नाही. काचा विषय? भक्ती हा युक्तीचा विषय आहे, दांडगाईचा विषय नाही. दांडगाईनं जर गेले
तर मनोमार्ग गेला तो तेथे मुखाला मार्ग गेला तो ते मुखाला मनोमार्ग गेला तो तेथे मुखाला मार्ग गेला तो तेथे मुखाला हरे पाठीसराला तोच धन्य हरी पाठ स्थिराला तोची धन्य हरी पाठ स्थिराला तोची धन्य मनोमार्ग गेला तो तेथे मुखाला हरे पाठीसराला तोच धन्य हरी मुखे महला पुण्याचे गणना कोण करी प्रमाण वगैरे काय डबल घेऊ नका बाबा कोठा भरपूर आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही मला आणि अभंग बी सोडवायचा नाही बरं का कीर्तन ऐकलं तर ते कोरून ठेवा अंतकरणामध्ये अभंग सोडवण्यासाठी मी इथं आलेलो नाही अभंग सोडवायचा नाही अभंग सुटलेला आहे आपल्याला सुटायचंय विठाला विठाला महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार अभंग सोडवण्यात गुंतले बाबा घोटाळा पारमार्थाचा इथं झालाय अभंग सोडवण्यात अडकले वास्तविक पाहता अभंग सोडवायचा का सुटलाय कोर्टात केस गेली तरी नाक घासून जजला कबूल करावं लागेल अभंग सुटलेला आहे का सोडवायचा आहे अहो सुटलाय म्हणून त्याचं नाव अभंग आहे तो कधी भंग न पावणार आहे त्याचं नाव अभंग आहे तो भंग न पावणार आहे आणि आम्हाला बी त्या स्थितीला प्राप्त व्हायचंय त्याच्यासाठी अभंग सोडवायचा नाही सुटलेला आहे नगद्या तुला सुटायचंय विठाला विठाला ही रीत जर त्यावेळेला अधर्म्यांना कळाली असती तर देवीच्या तडाख्यातून सुटले नसते ही रीत जर त्यावेळेला अधर्म्यांना कळाली असती तर रावणही सुटला असता आणि कंसही बी हनुमंतराया बोंबा मारून सांगत होता रावणाला पण वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी हरी हरी नाम म्हणता या थोर जाणे हानी उठा उठा लागा पाठी भयाले मोठे उठा पण समाज ऐकायला तयार नाही त्या दिवशी सचिन बाबांनी घेतलं होतं माझ्या ध्यानात राहते बरं का थोडं थोडं राहते ध्यानात तुमचं काही भगवान बाबांचं काही देवराम बाबांचं काय आपण काय कीर्तन करणार ड्रायव्हर आहे विठाला विठाला बाबा म्हणायचा मी कुणाचा गुरु नाही मी कुणाचा चेला नाही तसं आपल्याला जर उपाधी लावून घ्यायची म्हटलं का तो माणूस उपाधीत अडकतो आणि आता ज्याला ज्याला उपाध्या मोठ्या आहेत त्यांचं हे मोठं हे उपाधीमध्ये अडकू नका संत सज्जनांनी परत प्रार्थना केली देवाकडं आणि सांगितलं उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार संसार तुम्हाला आहे ऐसे करुणी मज ठेवी नारायणा ऐसे करुणी मज ठेवी नारायणा ऐसे करुणी मज ठेवी नारायणा समूळ वासना नुरवावी उपाधीमध्ये दुःख आहे माय बाप्पा आणि जर उपाधीमध्ये जर आनंद असता तर मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेली गीता ज्या वेळेला त्या गीतेचं ट्रान्सलेशन केलं ज्ञानोपरांनी 750-800 वर्षापूर्वी 9033 अध्याय सगळ्याचं निरूपण केलं आणि शेवटच्या वेळेला सांगितलं मजची स्तव झाले परी मी नाही केले ऐसे जेने जाणतले तो सुटला गा आम्हाला सुटायचंय पण आम्ही याच्यात अडकत चाललो
आणि जो अडकला तो पुन्हा परत फेऱ्यात पडल्याशिवाय राहणार. म्हणून अडकायचं नाही कुठं, संसारात सुद्धा अडकायचं नाही. संतांनी सांगितलं संसारी असावे. तेवढी रीत कळाली तर मग तुमच्यासारखे भाग्यवंतच कोणी नाही. विठाला बाबाजी चैतन्यांनी कृपा केली तुकोबारायांवर आणि तुकोबारायांना ती गोष्ट कळाली माई बाप्पा. आणि कळाल्यानंतर ज्या दिवशी तो अनुग्रह झाला, ओ सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना. पण आता आम्ही कोणाच्या समोर मस्तक झुकवायला मोकळे आणि मग फेरा चुकणार नाही. हो, मस्तक झुकवावं लागल. तुकोबाराय म्हणतात तुझा भावा आहे ना देव, तरी हा सुलभ उपाय. काय सुलभ उपाय आहे बाबा? भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करो नियतीत, शुद्ध करो नियतीत, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव. तुकोबाराय म्हणतास तरी काय करावं लागेल? भावे गावे गीत शुद्ध करोनिया. चित्त आमचं चित्त शुद्ध होत नाही. भक्ती घडल कशी? भक्ती घडण्यासाठी चित्त शुद्ध व्हावं लागतं. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. गुरु नाय देव त्याला, गुरु नाय देव त्याला. शुद्ध काय ज्याचा सांगायची मुक्ताबाई? मुक्ताबाई म्हणते अरे ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याला देव दूर शोधायला जायची गरज नाही. तो देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे हे शास्त्र सांगत. पण हृदयामधला देव सांगण्यासाठी सद्गुरूची आवलाद तशी पाहिजे. तू जो भाव आहे ना देव, त्याच्या दुसरा एक उपाय सांगितला. शुद्ध चित्त करावंच लागल, पण त्याच्यानंतरचा दुसरा उपाय अति महत्वाचा आहे. मस्तक ठेंगणा. करी संतांच्या चरण. आणि तिथं मस्तक आमचं ठेंगणं होत नाही. म्हणजे नम्रता आमच्यामध्ये तयार होत नाही. आणि नम्रता न तयार झाल्यामुळं ज्ञानोबरायाने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, जोपर्यंत अममता संपत नाही तोपर्यंत जन्म मरण संपणार नाही. विठाला विठाला अममता संपावी लागेल आणि ती संपत नाही. देहाचं ममत्व संपत नाही. देह मी हे तादात्म्य जोपर्यंत तुटत नाही, हे तादात्म्य तुटण्यासाठी ज्ञानोबरायाने सांगितलं ते म्हणतात ममतेचे लवड सवडी माते न पवतीची बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी डवळी ती टेहली. अरे जन्म आणि मरण कशामुळे आपल्या पाठीमागं लागलेले? आणि जन्म मरणामधून मुक्त होण्यासाठी धर्ममंडप आहे, मनोरंजनासाठी नाही. विठाला 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 विठाला. मला सगळे बरेच मंडळी सांगतात बाबा म्हणले थोडं तरी मनोरंजन करीत माहिती तुम्हाला परत सेवा मिळेल. मी जगलोच नाही त्याच्यावर. विठाला 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 विठाला. परमार्थ मनोरंजनाचा नाही माई बापा. परमार्थ मन निरंजनामध्ये नेण्यासाठी परमार्थ आहे. जोपर्यंत मन निरंजनामध्ये जात नाही, जी अवस्था संतांना झाली ती अवस्था जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत काय भक्तीचं वर्म कळणारे घंट्या. आणि भक्तीचं वर्म जोपर्यंत आपल्या हाताला लागत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागची हळाळ संपणार नाही. 10 तारखेला पगार झाला तरी 15 तारखेला म्हणते
गोविंदराव थोडे पैसे देता का? अरे आता पगार झाला 10 तारखेला. अरे अशी अवस्था आमची का झालेली आहे याचं कारण आम्ही कधी शोधलं नाही. आई वडिलांचं शिक्षण नाही, अज्ञान होते पूर्वी, ऐकलं असेल कुठंतरी, आणि ते पाळण्यामध्ये लिकरू टाकलं आणि पाळण्याची दुरी वाढता वाढता ती त्याला शाप देती बाबा. त्यावेळेला पाळण्यामध्ये शाप देती, पण तो आयुष्यावर भोगावा लागतो. वास्तविक पाहता आईचा शाप लागत नाही, अज्ञान आहे ते अज्ञान आहे, तरी पण त्याची परिणिती होते, लक्षात ठेवा. आणि पाळण्याची दुरी वाढता वाढता माझ्या ज्ञानोबरायांनी मदालशेचं रूपक केलं, पण ते आम्हाला कळत नाही. आणि आमची परंपरा चालत आलेली, वडील जे जे करती तया नाव धर्मिडी पीछे शायन आगे क्या पता है हमको. आणि मग ती म्हणती हाडाड रे कुत्र्या थोडी बाळाच्या जिपाऱ्या ना बाई. हाडाड त्याच्या नशिबाला लागती. पण माझ्या मदालशेचं रूप करून मदालशेने ज्या वेळेला पाळण्यामध्ये बाळ घातलं ना, त्यावेळेला ती म्हणती उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे हिंडा. साधू आणि संत जेथे असली उदंड, त्या माझी आत्मचर्चा जो कान बोले वितंड. साधू आणि संत जैसे असती उदंड, त्या माझी आत्मज्ञानी जो न करी वितंड. तो तू गुरु करी तो तुझ बुजविल प्रचंड. जय रे तानुली आजाई श्री गुरु शरण. माई बाप, जोपर्यंत श्री गुरुला शरण जात नाहीत आम्ही, तोपर्यंत आम्हाला भक्ती आणि परमार्थ कळणार नाही. आमचा चाललेला आहे हो, पण तो देवाला आवडतोय का पहा. आपल्याला देव आवडतोय, आपल्याला देव आवडतोय, पण देवाला आपण आवडतोय का. आणि देवाला आपल्याला जर आवडावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी शास्त्रांनी सांगितली ती भक्ती करावी लागेल. आणि शास्त्र संपन्न भक्ती जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली नाही तर जन्म आणि मरण जे 84 लक्षणीची जी येरझार आहे ती येरझार संपणार नाही. आणि ती जर संपवायची असेल तर बोधला महाराज म्हणतात, बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा आणि त्याने चुकतील लक्ष 84च्या खेपा चुकवण्यासाठी भक्ती आणि परमार्थ आहे. पद लावण्यासाठी नाही, पदव्या लावण्यासाठी नाही. आणि कोणीतरी मी मोठा महाराज आहे जो म्हणतोय ना मी मोठा आहे, तो नक्कीच देवाला विसरलेला आहे. विठाला विठाला जगाचे जगद्गुरु झाले तुकोबराया, जगाचे जगद्गुरु. अरे डोकी ठिकाण्यावर ठेवून व्यासपीठावरून बोलावं. जगाचे जगद्गुरु झाले आणि ते म्हणतात मी अवगुणी अन्यायी. किती म्हणून सांगू काही, आता माझं पायी ठाव देई हो मी चंडाळ चंडाळ. तुकोबराया म्हणतात जगाचे जगद्गुरु, तिसरे जगद्गुरु, ते म्हणतात मी अवगुणी अन्यायी आहे, मी अपराधी आहे देवा, मी चंडाळ आहे. आणि काय करा, भक्तीच्या माध्यमामधून तुमच्या पदरात घ्या जोपर्यंत माई बाप्पा हो. अरे एखाद्या वेळेला तुम्हाला देव भेटला ना तर मला माहित नाही जन्म मरण टळेल का काय. देव भेटला ना जन्म मरण टळेल हे मला माहित नाही, पण संत भेटल्याशिवाय जन्म मरण टळू शकत. नामदेवरायांना देव भेटला होता, नामदेवरायांना
देव भेटला होता, नामदेवरांच्या ताटात जेवायचा, नामदेवरांच्या हातून दूध प्यायचा, नामाच्या हातून दूध पित होता. तरी संत मांदियाळीमध्ये ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा, बच्चा वो नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. मायबाप संत मांदेयाळीमध्ये कच्चं ठरवलं. आणि औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर जर आम्हाला भक्तीचं वर्म आम्हाला जर प्राप्त करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागतं. कारण हरिप्राप्त आहे, हरिप्राप्त आहे. नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय. नाही, माझं अजून कोड सुटलं नाही बघा, तुमचं सुटलं तर बरं आहे. पण ते म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय. मग हरिप्राप्त का अप्राप्त ही भूमिका आहे. ते म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय. प्राप्तीसाठी उपाय पुढे सांगितले त्यांनी, पण हरिप्राप्त आहे का अप्राप्त आहे इथं प्रश्न आहे. ज्ञानबाची एक म्हणतात ना, ती मेक इथं आहे. हरिप्राप्त आहे का अप्राप्त आहे? मग अप्राप्त म्हणून सांगितलं का प्राप्त आहे म्हणून सांगितलं? विठाल विठाल. सुटला प्रश्न तर बघा, प्रश्न सुटला तर बघा. हरिप्राप्त म्हणून त्यांनी सांगितलं का हरिप्राप्तीशी उपाय, किंबहुना हरि अप्राप्त आहे म्हणून सांगितलं? तर हरिप्राप्त आहे, हरिप्राप्त करायची गरज नाही, हरिप्राप्तच आहे. पण अप्राप्ताची म्हणजे भ्रांती तयार झाली आणि त्याच्यामुळे तो हरी आणि मी वेगळा आहे ही भूमिका तयार झाली. म्हणून नाथ महाराजांना सांगावं लागलं हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे हे सडके नाही, ते पाय म्हणतात ते. विठाला विठाला हो, ज्ञानोबरांनी ते सांगितलं ते ज्ञान, हे ज्ञान नाही. हे ज्ञान कोणाकडे नाहीये. कवरदरी आईच्या मंदिरामध्ये रोज लाखोनी लोक येतील जातील, दर्शन घेतील, दिवा लावतील, अजून काय काय करतील. महिलांची गर्दी जास्त असते तिथं. हा, बरंच काही साड्या वाटप करतील देवीला. पण त्याने आपल्यावर देवी प्रसन्न होईल का? कारण देव प्रसन्न होण्यासाठी, देवी प्रसन्न होण्यासाठी आम्हाला पहिली देवी कळाली पाहिजे. ती देवी माझ्या संतांनी माहिती करून दिली तुम्हाला. कुळीची कुळदेवी संतांना शरण जावं लागेल. हो, तुकोबऱ्या म्हणतात जरी ती संतांनी ठाऊक केली म्हणून, पण बरं झालं म्हणले मी शरण गेलो तिला. कोणाला? देवीला. देवीला. आणि देवीला जर शरण गेलो नसतो तर मी या संकटातून उतराई झालो. कुठलं संकट हो? जन्म मरण. कारण आपल्या पाठीमाग मोठं सगळ्यात संकट तेच आहे. कायचं? जन्म आणि मरणाचं. बाकीची संकट येतील, सोयरे धायरे मदत करतील, संकट निघून जाईल, पण त्या संकटाला कोणी मदतीला येत नाही बरं का. त्या संकटाला कोणी मदतीला येणार नाही. ते संकट आपल्याला स्वतःला
पार करून जावं लागतं हो. आणि ते संकट जर पार करून जायचं असेल तर त्याच्यासाठी मायबाप भक्तीचं वर्म प्राप्त करून घ्यावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण. भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म जयाची हाती. त्याचा फायदा काय? कुठली गोष्ट जर करायची असेल तर फायद्याशिवाय नाही. आता सोयाबीन निघालंय पण शेतकरी लगेच मार्केटमध्ये नेत काय बघत होतो? तो म्हणतोय 50 रुपये 60 रुपये 70 रुपये किलो कवा होईल भाव येईल तेव्हा बघू. अजून कांद्याच्या बारा घ्या आता वाटाने आलो मी बघितलं भरलेले आहेत अजून. पाहुणी रावळी आली तरी त्यांना दाखवती नाही ते बरं घ्या. कारण भावालाय ना आता दाखवणार नाही. एवढा स्वार्थ आहे व्यवहारामध्ये माईबाप. आणि भक्ती करत असताना स्वार्थ नसावा का? आणि जोपर्यंत भक्ती आम्हाला कळत नाही त्या भक्तीचा काय स्वार्थ आहे, त्या भक्तीच्या पोटी काय जन्माला येतं. अरे रात्रंदिवस याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दोन्ही टोप्या आपल्या पळापळ चाललेली आहे. कोण पुढे पळे, कोण पुढे पळे, पळापळ थांबत नाही. आणि साधू संतांनी म्हणले तुकोबरायांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य काय होतं? कोप मोडकी जर्जर, घरी वाकळांच्या शेजा अशी अवस्था होती. विठाल 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 फकीराचं नाव काय बाबा? पटरावर आले गेला तो. विठाल विठाल फकीर फकीर कटोरा भरायला गेला तुझी बागीनं टाकलं एवढं पीठ टाकलं आणि त्याचा कटोरा भरला. अनगडशा दारोदार फिरत होता तो कटोरा पुढं करायचा. कटोऱ्यामध्ये पीठ टाकलं नाही असं नाही. मला हे सांगायचंय भक्तीच्या पोटी काय जन्माला येत. अनगडशा दारोदार फिरत होता आणि फिरता फिरता तुकोबरायांच्या दारामध्ये गेला आणि आवाज दिला, अल्लक निरंजन भिक्षांदे माय.
जिजाबाई भाकऱ्या थापत होती आणि ही बागी पळत पळत गेली आणि मुठ भरून घेतली, पण मुठीवर फटका मारला जिजाबाईनं. आता किती पिठाला असेल बघा त्याच्यामध्ये, विचार करा. त्याच्यावर फटका मारला तिनं आणि तेवढं जीवन कटोऱ्यामध्ये टाकलं तरी कटोरा भरून काय होतं होते. संतांच्या पायामध्ये रिद्या शिद्या घोटाळत होत्या, पण भक्तीचं जे वर्म आहे ना माय बाप्पा, ते भक्तीचं वर्म ज्या वेळेला जीवनामध्ये आपल्या हाताला लागेल ना, त्यावेळेला आपली जे दारोदार फिरतोय ना आम्ही आज, ते फिरावं लागणार नाही. ओ अरे ज्या लक्ष्मीसाठी रात्रंदिवस 8-10 दिवस काय काय बाया तर तिकडे सातारला गेलतो बाबा मी गेल्या वर्षी कीर्तनाला, बरंच लांब आहे ते गाव तिकडं. त्या म्हणल्या आम्ही 10 दिवस शिथून मंडपातून हलत नाही. आंघोळ्या करते का नाही म्हणल्या आंघोळ्या करतो, पण त्या इथंच करतो. इथंच सोय केली ग्रामस्थांनी, इथंच खायचं इथंच राहायचं, इथून मंडप सोडायचा नाही. 10 दिवस तिथं राहतात मंडपातच. काय दिलं देवीनं तुम्हाला, काय दिलं. पण आमचे साधू संत म्हणतात जर शास्त्र प्रमाण भक्ती जर तुमच्या जीवनामध्ये उतरली ना माय बाप्पा हो, अरे ज्या लक्ष्मीच्या दारात बसताय ना ती लक्ष्मी तुमच्या घरात येणार नाही. पण माझ्या साधू संतांनी सांगितलं ज्याच्या हातामध्ये भक्तीचं वर्म येतं ना त्याच्या घरामध्ये शांती क्षमा आणि दया जन्माला येते. एक मिनिट त्याच्या घरामध्ये शांती क्षमा आणि दया जन्माला येते. शांती क्षमा आणि दया कुणाची मुलं आहेत माहिती आहेत का. वैराग्य माहिती करून घ्या. जर परमार्थ करायचा तर तो परमार्थ आपल्याला शास्त्रप्रमाण किंबहुना संतांच्या मार्गाने करावा लागेल. आणि ज्या दिवशी संतांच्या मार्गाने आम्ही भक्ती करू त्यावेळेला तुमच्या घरामध्ये शांती क्षमा आणि दया ही लक्ष्मीची मुलं आहे. ती लक्ष्मीची मुलं ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये लक्ष्मीला आणावं लागेल का तिच्या पावलाने येईल. यूज द ब्रेन. डोकं वापरा. नका याच्या डोक्यात याच्या टुपी त्याच्या डोक्यात घालू नका. परमार्थ करायचा असेल तर तोही बी शास्त्र प्रमाण करायचा आहे. हा नाही म्हणले महाराजांनी म्हणले मला काय काठीण गोंगडं काय सांगत महाराज लोक कीर्तना म्हणले ते गुरुच्या तोंडून ऐकलं मी काठीण गोंगड आणि ते काठीण गोंगड्यावर तरलं आणि ते पुरातून गेलं पलीकडे. अरे हा युक्तिवाद पटतोय का कोणाला. काठीण गोंगड मंत्र आहे काय. माझ्या ज्ञानोबरायांनी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये जे ब्रह्मनाम सांगितलंय त्याला मंत्र नाही म्हणू शकत तुम्ही. ते ब्रह्मनाम आहे. मंत्र वैखरीने घेतला जातो आणि ब्रह्मनाम हे अनिर्वाच्य आहे. विठ्ठला विठ्ठला आम्हाला मंत्रातला नामातला अजून फरकच कळाला नाही. पण घातल्यात माळान करतोय पंढरी आळंदीच्या वाऱ्या. आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करून काय होईल. पायपिटी होईल. पायपिटीच होईल ना. अधिकाराने बोलत होते. मला वाटतं तो अधिकार आम्हाला बी मिळालाय आता. बाबळीवरी मुंगळा घाली येर धारा आणि तैसे आमच्या वाऱ्या पंढरीची ना आळंदीची वारी करून काय मिळालं. आळंदीचा ज्ञानोबा नाही कळाला आणि पंढरीचा देव नाही कळाला तर वाऱ्या करून करता काय. काय येईल पदरी काय होईल. हातपायी शिंतील फक्त बाकी काय होणार नाही. विठ्ठल पण माझ्या साधू संतांनी सांगितलं माझ्या तुकोबराय म्हणतात ती पंढरीची वारी माझ्या घरात आहे. एका महाराजांनी सांगितलं म्हणले त्यांच्याच घरात आहे विश्वंभर बाबांपासून. माझी पायपिटीचीच वारी माहिती आहे त्याला. दुसरी वारी पंढरीची वारी आहे माझे घरी. 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 आणि
आणि कन करी तीर्थव्रत आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी जय श्रीराम व्रत एकादशी करीन उपवासी तुकोबरे म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी, म्हणजे परंपरेच्या घरात नाही, ह्या घरात. या घरामध्ये पंढरीची वारी झाली पाहिजे. या घरामध्ये ज्ञानोबरांनी नाथबाबांनी सांगितली ती वारी झाली पाहिजे. तुमच्या सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत आणि पुन्हा परत सूर्योदयापर्यंत 24 तासात 21,600 वेळा तुमच्या नाकामधून प्राणवायू आतमध्ये जातो आणि बाहेर येतो. कोणाला माहिती आहे? वर हात करा बरं. कोणाला माहिती आहे आपल्या नाकातून प्राण आतमध्ये जातो बाहेर येतोय? आमचं लक्षच नाहीये, त्याच्यावर लक्षच नाही आमचं. आणि शास्त्राने सांगितलं मायबापा जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, कारण श्वासोश्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू तवा घर बांधिले. एक वेळ वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी नसे परियोगियाच्या मानसी उमरडोनी जाय परितया पाशी पांडवा मी हरपलो विसवा जेतनाम घोष बरवा करती माधा. माझे भक्त गाती जेते नारदाने उभा देते नारदाने उभा देते नारदाने उभा देते माझे भक्त गाती जेते नारदाने उभा देते नारदाने उभा देते नारदाने उभा देते. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. माई बाप्पा हो, ज्या ठिकाणी माझे भक्त चिंतन करतात भगवंत म्हणतो तेथे असे देव उभा. देव कुठं गेलेला आहे? हा कुठं गेलेला आहे देव? देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि हृदयामधला देव कळत नाही तोपर्यंत मंदिरातल्या येर झारा आहे. विठ्ठल विठ्ठल मंदिरामध्ये मूर्ती आहे, मंदिरामध्ये दगडाची मूर्ती आहे, मंदिरामध्ये प्रतिमा आहे. देव प्रतिमा आहे? देव दगड आहे? माझ्या ज्ञानोबारांनी सांगितलं निर्जीव दगडाची काय करशी सेवा तो तुझ निर्दैवा देईल काय. ए निर्दैव्या, अरे कवर त्या मूर्त्यांच्या पूजा करतो आणि करू नाहीये याही मताचा मी नाहीये. पण 1 किलोमीटरवर माझा मित्र आहे, मी इथून हाका मारल्या तो मित्र माझ्याजवळ येऊन उभा राहिला तरी मी त्याला हाकाच माराव्यात का? कळालं तर बरं होईल, नाही कळालं तर जाऊ द्या डोक्यावरून. विठ्ठल विठ्ठल हो मायबाप, देव आपल्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. पण हृदयामधला देव न कळण्याचं कारण आहे भ्रांती. आणि ज्या दिवशी सद्गुरूच्या कृपेने ती भ्रांती जाईल मायबाप्पा हो, मग भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्यानी मन धुतले. पण गुरुवाक्यच मिळावं लागेल बरं का. तुम्ही काय म्हणाल का 67 वर्षामध्ये बाबा सुटला नाही, अजून 17व्या अध्यायाचं सांगायचं मला ते विषय असलो का? हो हो, पण गुरुवाक्यानी मन धुवावं लागेल. आणि ते गुरुवाक्य जर मिळालं नाही ना तर मेळ बसणार नाही. मग गुरुवाक्याने होतं काय? गुरुवाक्य सांगतं अरे तू आत्मा आहे, तू देह नाहीस. विठ्ठल विठ्ठल मग भ्रांती जाणे म्हणजे देह तादात्म्य तुटणे, भ्रांती संपणे म्हणजे देहाचं तादात्म्य संपणं. आणि जोपर्यंत देहाचं तादात्म्य संपत नाही तोपर्यंत जीवाची अवस्था कळत नाही. जीवाला जीवाची अवस्था कळत नाही. आणि जीवाला जीवाची अवस्था जर कळून घ्यायची असेल
तर त्याच्यासाठी माई बाप्पा हो आम्हाला संतांनी सांगितलं त्या मार्गाने जावं लागेल. तुकोबरे म्हणतात देवाता ईसा करी उपकार देवाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे. जीवाला त्या दिवशी सुख मिळेल आणि जीवाला वेद लागतील. काय वेद लागतील? कैमी उद्धार पावेना कैमी उद्धार पावेना काय कृपा करील नारायण काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे. मैबाप साधू संतांनी सांगितलं पण आम्हाला कधी वाटलं का? कधी असं आलंय का मनामध्ये? कधी त्या जीवाला वाटलं का? पंढरीच्या वाटेला जाताना काय अवस्था व्हावी हो त्या साधकाची, त्या जीवाची काय अवस्था व्हावी? हा मी गेलेलो बाबा पण अर्ध्याच वाट्यावर मागं यावं लागलं ना. उपाधीत होतो ना, अर्ध्याच वाट्यावर मागं यावं लागलं. दिंडीची वारीची तयारी करावी लागली. पण तेवढ्यापर्यंत लोणंदपर्यंत अनुभव चांगला घेतला वारीमध्ये मी. माई बाप्पा हो वारीमध्ये साधकाची अवस्था ती अवस्था सांडावी. आपण कुठं आलोय काय करतोय याचं सुद्धा भान नाही. पण याला 5-5 मिनिटाला फोन येतोय आता वापसा झालाय पाबार नेली. पण पहिलं चांगल्या जमिनीतलं माल पिरून घ्यायचा तर बारगाडाला नेली. म्हणला वरचं पहिलं काढून येऊन तिकडंच फन मोडला. फन मोडला तर मोडला. गावात एकच सुतार तो बी गेला पंढरपूरच्या वारीला. आता काय करायचं? अशा तर आमच्या वाऱ्या चालल्यात. विठ्ठल 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 मैबाप चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि जोपर्यंत आपलं चित्त एकाग्र होत नाही आणि चित्त एकाग्र होऊन नाही जीवन निर्मळ काय करेल साबण काय करेल साबण काय करेल साबण. काय प्रमाण घेतलं बाबा? जीवन. आणि काय करी? जीवन साबण. साबण वरून किती लावावं? वरून निर्मळ नाही लागत देवाला. वरून कसं बी असू दे हो, वरून कसं बी असलं तरी चालतं पण घेतो अंतरीची गोडी आणि पाहे जोडी भावाची. म्हणून घ्या रे आत्म सुख उघडा ज्ञान दृष्टी. अरे आत्मा उघडा ज्ञानदृष्टी. यारे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी. अरे आत्मा सुख उघडा ज्ञानदृष्टी. या विनतावटी करू नका विनतावटी करू नका विनतावटी करू नका. तुकोबारा म्हणतात घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी उघडावी लागते भक्ती करण्यासाठी. आणि ती भक्ती करण्यासाठी जर ज्ञानदृष्टी उघडली नाही तर परमार्थामध्ये सगळी चावटी असेल. आणि चावटीनं परमार्थ होत नाही. आम्हाला जर खऱ्या अर्थाने आम्हाला खऱ्या देवीचं जर दर्शन घ्यायचं असेल, कवडदरी हे नाव ठेवलंय. अहो ठेवलेलं नाव आहे ना ते. तुळजाभवानी ठेवलेलं नाव आहे. कोल्हापूरची अंबाबाई ठेवलेलं नाव आहे. माऊरची रेणुका ठेवलेलं नाव आहे. सप्तशृंगी ठेवलेलं नाव आहे. आणि तुम्हाला आम्हालाही ठेवलेलं आणि नावात अडकलो आम्ही. विठ्ठल 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 जन्माला आलो त्यावेळेला आपण नाव घेऊन संगत आलो आहे ना. नाही. कपाळावर लिहूनच आणलं बारीकराव महाराज गायक नाही ना. काय म्हणले ज्ञानोबा? उपजली नाव न येते पाशी ठेविली नावाशी ओदेत उठी. अरे जन्माला आल्यानंतर तेव्हा तो नाव घेऊन आला नाही, नाव ठेवलं गेलं. पण आमचं ओरिजिनल नाव आम्हाला माहीत नाही आणि ते माहिती करून घ्यायचे. आणि ज्या दिवशी आम्हाला आमचं ओरिजिनल नाव माहिती होईल ना
आणि त्या नावाचं आम्ही ज्या वेळेला चिंतन करू ना त्यावेळेला आमची जन्म मरणाची येरझार थांबणार आहे. त्यावेळेला आमच्या दारामध्ये अष्टमा शिदी लोटांगण घालतील. त्यावेळेला तुमच्या घरामध्ये शांती, क्षमा आणि दया वास्तव्याला येईल. लक्ष्मीच्या पाठीमागं पळणाऱ्यांनी विचार करा, आतापर्यंत तुमच्या हाताला लक्ष्मी लागली का? आता लक्ष्मी या शब्दामध्ये अजून लय घोटाळा आहे बाबा, लय घोटाळा आहे. आम्ही संपत्तीला लक्ष्मी म्हणतोय. संपत्ती लक्ष्मी आहे? अरे जिचं नाव संपत्ती, एक नाही एक दिवस ती संपत्ती, आणि ती कशी लक्ष्मी असेल? लक्ष्मी कधी संपत नाही, लक्ष्मी कधी संपणारी नाहीये. आणि ती लक्ष्मी जर आमच्या घरामध्ये वास्तव्याला यावं असं वाटत असेल ना, तर माय बाप आजपासून भक्तीला लागा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिची मुलं तर आपल्या घरामध्ये आलीच, पण त्या भक्तीचं वर्म हातामध्ये सापडल्यानंतर तुकोबराय म्हणतात, अरे ज्यांच्या पाठीमागं बरीच मंडळी आता पळतायत. म्हणले त्या बाबाकडं रीती सिद्धी आहे, घाटात म्हणले टायर पंक्चर झाला, आता तिथं काही साधन नाही. म्हणले आमच्या बाबा गाडीच्या खाली उतरले आणि त्यांनी जिकडं तिकडं टायराकडे बघितलं, बरोबर हवा भरली टायरात, हवा भरती टायरात. असे हवा भरणारे बाबा लई आहेत, पण हवा हवे में जाता है. विठ्ठला विठ्ठला असे कितीतरी हवेत गेले. आज आम्हाला पंजा मेला बाप मस्त नेला, देखत देखत ना तू पण तू उठा उठा जागा पाठी. अरे गेले ना रे बाबा. अरे या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती रामकृष्णादी बी गेले, त्यांच्या पाठीमागं आम्हालाही बी जायचंय. पण एक गोष्ट करून जा हे मानवा, एक गोष्ट करून जा, मरावे परी कीर्तिरूपी वरावे किंबवना. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. एक तर रावणासारखी भक्ती करा, नाहीतर एक माझ्या हनुमंतासारखी भक्ती करा. विठ्ठला विठ्ठला. पण आम्ही कसं आहे, आम्ही रावणासारखे बी नाही तर हनुमंतरायासारखे बी नाही, आम्ही बिचबेच किधर आहे. विठ्ठला विठ्ठला. अहो म्हणून तो घोटाळा आहे. पावला पावलाला दुःख वाटायला येते आमच्या, आणि त्या दुःखाचं निरसन करायचं असेल, वास्तविक पाहता ज्या पायामध्ये घोटाळा त्या संतांच्या, हो तुका म्हणे मुक्ती परनिली आणि मोक्ष आम्हा घरी कामारी ते. या पायात घोटाळा त्यात, पण त्यांना पायानीच लाथाळलं. आणि आम्ही महाराज लोक म्हणतो आम्ही परमार्थ केला का त्यांना मुक्ती मिळते. हा मुक्ती नाही, मुक्तीमध्ये अडकून पडतोय. मुक्तीत अडकून पडतय, मोक्षात अडकून पडतय. मोक्षाच्या मुक्तीच्या पुढे जे आहे ना, ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली. आम्ही जीवन मुक्त आहोत. विठ्ठला विठ्ठला. मग जीवन मुक्ताच्या पायामध्ये घोटाळणाऱ्या कोण आहेत? अभंगाचं द्वितीय ओळंगती द्वारी, अष्टमासी ओळंगती द्वारी, अष्टमासे ओळंगते द्वारे, अष्टमासे ओळंगते द्वारे, अष्टमासी ओळंगती द्वारी, अष्टमासी ओळंगती द्वारी, अष्टमासे ओळंगते द्वारे, अष्टमासे ओळंगते द्वारे. दवचिता दुरी दवडिता, दवचिता दुरी दवडिता, अष्टमासी ओळंगती द्वारी, अष्टमासी ओळंगती द्वारी, नवदाची दुरी दवडिता,
आठमासे वळंगती द्वारी आठमासे वळंगती द्वारी तुकोबर हे म्हणतात अष्टमाशीची वळंगती द्वारी. अरे त्या 8 सिद्ध्या दारामध्ये लोटांगण घालतात आणि त्यांना लाथ हाळायचा प्रयत्न केला तरी त्या जाती नाहीत. आणि त्या रिद्ध्या सिद्ध्यांच्या पाठीमाग आम्ही लागलो. कधी आम्हाला सुख प्राप्त होईल? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी आहे माई बाप्पा होती उपाधी. रिद्धी सिद्धीच्या पाठीमाग लागू नका. मी सच्चिदानंद आहे, मी आनंद आहे, मी परमानंद आहे, मी ब्रह्म आहे. तुम्हाला जर विचारलं ए माता भगिनींनो तुम्हीच सगळ्या देव्या करा बरोबर हात कोण कोण करते? तुम्ही देवे आहेत आणि हे सगळे द्यावे आहेत का नाही? अहो काय महाराज तुम्ही आम्हाला खुशाल देव म्हणता, आम्ही कुठं देवेत? मी सोमाची गोमाची कापसी अडकला ना त्याच्यात असतो. तुम्ही देव आहात माय बापा. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. ज्ञानोबा म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. अरे माय बापा तुम्हीच देव आहात, पण देवत्व प्राप्त करून घेण्याची जी भूमिका आहे ती पूर्व सुकृताने तयार होत असते. पूर्व सुकृताने तयार होते. कारण पूर्व सुकृत जर तुमच्याकडे जर नसेल आणि किती जरी बॉम्बा मारल्या ना महात्म्यानी तरी सुद्धा तुम्ही ऐकणार नाहीत. पण ज्या दिवशी ते पूर्व सुकृत फळाला येईल त्या दिवशी आपल्यामध्ये त्या पुण्याईनं सन्मुक्ता तयार होते आणि सन्मुक्ता तयार झाल्यानंतर साधू जीवनामध्ये भेटतो. कारण पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा आणि त्याच्याशिवाय भाग्य उदयाला येत नाही. शास्त्रकार सांगतात बहुत जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल ती तरीच माझ्या संतांची संगती मग सत्संगे भक्ती उल्हासे. काय होतंय? पूर्वजन्माचं सुकृत असावं लागेल आणि ते सुकृत आपल्याला सन्मार्ग दाखवतंय. आणि सुकृत जर नसेल तर 10 दिवस तुम्ही इथं कीर्तन ऐका, तो पुन्हा परत 11व्या दिवशी आड्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. का बरं? 10 दिवस धर्ममंडपामध्ये कीर्तन ऐकली ना, 10 दिवस गळ्यामध्ये माळ ठेवली ना, 11व्या दिवशी जमतच नाही म्हणलं बाबा पाया निवडून नेलं तिकडं. हा आणि जोपर्यंत माय बापो आम्ही इंद्रियाचे धनी आहेत ना तोपर्यंत जीवनामध्ये कधी सुख प्राप्त होणार नाही. आणि ज्या दिवशी ते इंद्रियांचा धनी आम्ही होऊ ना त्या दिवशी सुखाचे पर्वत तुमच्या दारामध्ये उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. कुठल्याही प्रकारचा तिथं दुष्ट गुण प्राप्त होणार नाही. कुठल्याही प्रकारचा दुष्ट गुण प्राप्त होणार नाही. का तर आम्हाला खऱ्या सुखाची व्याख्या समजली. खरं जे सुख आहे आणि खरा जो देव आहे तो खरा देव सांगतो तुम्हाला. मग तुम्ही खोट्या देवाची पूजा करताय असं मला म्हणायचं? तो प्रत्येकाचा भाव आहे ना. होतो प्रत्येकाचा भाव आहे तो. कवडधरी मातेच्या 10 दिवस मंदिरात जातील पुन्हा परत पुढल्याच वर्षी येतील. विठाला 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 विठाला. पण तरी सुद्धा तो तुमचा भाव आहे. संतांनी सांगितलं हा तुमच्या भावावर घाव घालत नाही पण तुमच्या कर्मावर आणि तुमच्या प्रक्रियेवर घाव घालतो. कारण तुमचं कर्म जर चांगलं असेल, तुमचं पूर्व पुण्य जर सुकृत चांगलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट समजून घेता येईल. कारण पूर्व सुकृताने ही गोष्ट समजली जाईल आणि पूर्व सुकृताने ही गोष्ट ज्या दिवशी समजेल माय बाप्पा हो त्या दिवशी माझ्या तुकोबारायांनी सांगितलं का तिथं कुठल्याही प्रकारचा दुष्ट गुण वास्तव्याला येणार नाही. आणि दुष्ट गुण वास्तव्याला येणार नाही त्याचं कारण आहे त्याचं वर्म हातात आलं. वर्म हातात आल्यानंतर लक्ष्मीची मुलं घरात नांदायला लागली. नांदायला लागल्यानंतर लक्ष्मी घरात आली. लक्ष्मी घरात आल्यानंतर तिच्या पाठीमागं त्या रिद्ध्या सिद्ध्या अष्टमा सिद्ध्या आल्या. आणि अष्टमा सिद्ध्या आल्यानंतर त्या ठिकाणी दुष्ट गुण वास करू शकत नाही. ते दुष्ट गुण ते दुष्ट गुण
तुकोबर म्हणतात तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. तिथं कुठल्याही प्रकारचा दुष्ट गुण मिळणार नाही. कारण का तर मायबापा खऱ्या अर्थाने त्याला त्या ठिकाणी चैतन्याचा वास म्हणजे मी चैतन्य आहे. हो, मी प्रकृती नाही, मी पुरुष आहे. हा प्रकृती पलीकडचा जो भाव आहे तो भाव ज्या दिवशी आपल्यामध्ये तयार होतो त्या दिवशी आपल्यामध्ये सगळे दुष्ट गुण निघून जातात आणि ते दुष्ट गुण निघून गेल्यानंतर मग त्या ठिकाणी भगवंताचा वास होतो. घातले बाहेरी काम क्रोध वैरी आणि पुढं काय बैसला अंतरी. हो, पण काम क्रोध वैरी नाही घातले तर अंतरी पांडुरंग बसणार नाही. मग काम क्रोध बाहेर घालण्यासाठी काय करावं लागेल? तुका मन चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहे येऊन गोपाळ राहे तुका मन चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहे येऊन गोपाळ राहे. चित्त निर्मळ करण्यासाठी काय करावं लागेल? बरं, देव विठ्ठलाने भरण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? अरे अंतरीची साधना करावी लागेल. अंतरीची साधना केल्याशिवाय आतली घाण बाहेर निघणार नाही. ध्यानात ठेवा, सायलेन्सर वरून किती जरी तुम्ही साफ केला ना आणि आतमध्ये जर ब्लॉक झालेला असेल, क्या बात आहे. बघा जमतंय का? सायलेन्सर वरून किती बी चकाचक करा, सायलेन्सर आपला सायलेन्सर माहिती का? आपला सायलेन्सर तर सदाच चॉकअप आहे आणि ते चॉकअप काढण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागते. एकदा का ते चॉकअप निघाले आणि मग चॉकअप निघाल्यानंतर त्या प्राणाने जर तुम्ही भजन जर केलं तर मायबापा ते म्हणतात प्राणाने भजन केल्यानंतर काय होतं? तुकोर म्हणतात अरे चक्र गदा घेऊन हरी उभा असे तयाद्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. काय काय करावं लागल? आपलं चॉकअप काढणारा कोणीतरी भेटावा लागल आणि चॉकअप आतून काढायचंय, बाहेरून वरवर भजन करून काही भजन करून जन्माला शोध कर झटपट नाही तर लटपट जन्माला शोध कर झटपट नाही तर लटपट जन्माला शोध कर झटपट नाही तर लटपट. वरवर भजन करून काही. अरे भजन करणे वंगाळवाने नरका जाणे चुके. हा तुम्हीच म्हणा विठाला विठाला. नरकाला जाणं चुकत नाही आमचं. मग भजन करायला सांगितलं संतांनी, लक्षात ठेवा. तुकोपर्यंत तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊन दिसी ना आड घाली सुदर्शन. माय बाप कुणाला म्हटले हो तुकोबऱ्या नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. अरे नामधारकाच्या गावाला सुद्धा जाऊ नका, त्याच्या शिवाला सुद्धा जाऊ नका. कोणाला सांगितलं? यमधर्माला सांगितलं. त्यांच्या शिवाला सुद्धा जाऊ नका. ओ एकतर तुमचं वाटोळं करतील नाही तर तुम्हाला त्यांच्यासारखं व्हावं लागेल.
हा नामधारकामध्ये ही ताकद आहे. हा नामधारकाच्या जवळ जर दुर्जन आला ना तर मग वाल्याचा वाली होतो. वाल्याचा नामधारकाच्या जवळ जर आला ना तर वाल्याचा वाली होतो. पण नामधारक जर विसंगती मध्ये गेला ना तर अधोगतीला जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून विसंगती ही अधोगती आहे. विसंगती ही अधोगती आहे. आणि अखंड चिंतन जे आहे ते तुमच्या जन्म मरणाची सोडवणूक आहे. चोखोबारे म्हणतात अखंड नामाचे चिंतन सर्व काळ. 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 तेने सफळ संसार तेने सफळ संसार वयोजना जय श्रीराम. सर्व माईक नाशिवंत साचे. सर्व माईक नाशिवंत चोखोबारे म्हणतात अखंड नामाचे चिंतन सर्व काळ. तेने सफळ संसार होय जना. मायबाप जन्म मरणाचा संसार तुमचा सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या माईकामध्ये अडकू नका. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. अरे या मायेमध्ये मला अडकून देऊ नको. आणि मायेमधून जर सुटायचं असेल तर काय करावं लागलो तुम्हाला फक्त पॉइंटच सांगून जातो. कारण गोडवण जास्त भरलेला असल्यामुळे ना ते लवकर रिकामा नाही होत. म्हणजे ठळक बातम्या फक्त सांगून जातो. आणि त्याच्यानंतरच्या ज्या शिळ्या बातम्या आहेत त्या भाग्यवंताला ऐकायला मिळतात. डोक्यात बसलं तर बघा. म्हणजे ठळक बातम्या धर्ममंडपामध्ये आहेत आणि त्याच्यातल्या निवडक ज्या बातम्या आहेत त्या एकांतामध्ये आहेत. आणि जो भाग्यवंत असेल तोच फक्त तिथे येतो. बाकी येत नाही तिथं मंडळी कोणी. हां ज्यांना इकडून ऐकायचं आणि इकडं सोडून द्यायचे ना मालुंजे गुरुजी म्हणायचे ताई भाऊ नुसत्या नळ्या फुकायची कामं करू नको. आता तुम्हाला तर ती भाषा कळणारच नाही. पण याच्यात काही नामधारक आहे त्यांना कळाले तर कळाली. हो नळ्या फुकायची कामं करायची नाहीत. नळ्या फुकल्याने तुम्हाला देवाची अनुभूती येणार नाही. किंबहुना तुम्ही बी देव होणार नाहीत. पण जर नळ्याच फुकायच्या असतील तर त्याला धरून नळ्या फुका. त्याला धरून फुका. आणि जर त्याला धरून जर फुकल्या तर मग काय अवस्था होती मायबाप. आणि ते आम्हाला माहिती आहे का नाही काही माहित नाही बा. अशी अवस्था झाली. म्हणले बाबाजी चैतन्य भेटले. आणि बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर तुकोबारांची काय अवस्था झाली. ब्रह्मानंदी लागली टाळी. 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 ब्रह्मानंदी लागली
मग जर एकदा जर आपलं जर लक्ष असेल ना त्या नळ्यांवर आणि त्या नळ्यांमध्ये जर देव जर घेतला ना म्हणजे देव आणि देवाचं नाम वेगळं नाही बरं का. हा यदा कदाचित घोटाळा होईल. देव एकीकडं नाम एकीकडं नाही. देव आणि नाम एकच आहे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. देव आणि नाम वेगळं नाही त्याचा पुरावा सांगितला ज्ञानोबरायांनी. नाम जप यज्ञ तो परम वादू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म. नामच परब्रह्म आहे. नामच परब्रह्म आहे. आणि ते नाम ज्या दिवशी आपल्या हाताला येईल ना त्यावेळेला मग जरी कल्मशाचा गरू तू भ्रांतीचा सागरू ओमाचा डोंगरू होऊन याससी तरी ज्ञान शक्तीचे ने पाडे हे अवघेची गा थोकडे आयुष्य सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. माई बाप जीव आणि जीवाची भूमिका जर ज्या दिवशी आपल्याला सद्गुरु कृपा आपल्यावर होईल मायबापाव सद्गुरु कृपा झाल्यानंतर मायबापाव खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभूती येते. माझ्या साधू संतांना सद्गुरु कृपा झाली आणि मग त्यांनी सांगितलं फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. सद्गुरु भेटले तेने दर्यले करी. सद्गुरु भेटले तेने करी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. त्रिकुटसी करी नांदता देखील पंढरी. 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 हे सुख काय सांगू वाचे बोलता नये. 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 आज मुमुक्षु भावावर जे आरूढ आहेत मंडळी यदा कदाचित त्यांना कळणार नाही पण मुमुक्षु भावावर आरूढ राहूनच ही गोष्ट समजून घ्यावी लागेल मायबाप्पा. आपलं भाग्य फळाला आल्यानंतर सद्गुरूची कृपा होते आणि सद्गुरूची कृपा झाल्यानंतर अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी तो सकळ विद्यांचे सृष्टी दात्रा होय. जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे काशे गाडे आत्मनिवेदन तरंडे आकळले जैसे. अजून वव्या सांगू का नको ना भास ना. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही आणि सद्गुरूची कृपा झाल्यानंतर तुमच्या भ्रुकुटीजवळ तुम्हाला साक्षात्कार होतो आणि त्या भ्रुकुटीमध्ये साक्षात्कार झाल्यानंतर ते ब्रह्म मी आहे मीच परमात्मा आहे मीच देव आहे. जीव आणि ब्रह्म किंबहुना आत्मा आणि परमात्म्याचं मिलन ज्या दिवशी खऱ्या अर्थाने होईल मायबाप्पा. पण आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन करण्यासाठी अगोदर खिचडी करावा लागते बाबा. पण ती खिचडी जमत नाही अगोदर खिचडी करावा लागते. हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. आता काही काला नाही इथं पण हरिनामाचा काला झाल्याशिवाय हरी आणि नामाची खिचडी केल्याशिवाय जीव आणि ब्रह्म ऐक्य नाही. जीव ब्रह्म ऐक्य जर करायचं असेल तर इथं शिंक्यात बांधलेली मडकी फोडायची कामं करू नका. त्या मडक्याचा काला का ह्या मडक्याचा काला काला कोणाचा शिंक्यात बांधलेल्या मडक्याचा. त्या शिंक्यात बांधलंय त्या शिंक्याला बी 3 दोरे आहेत त्याच्यावर मडकं आहे त्याच्या 2 वस्तू आहेत. या शिंक्याला 3 दोरे आहेत त्याच्या 2 वस्तू आहेत. या मडक्यात बी
मग काला त्या मडक्यातला का ह्या मडक्यातला? पण महाराज लोकांनी आतापर्यंत त्याच मडक्यांचा काला केला, ह्या मडक्यात कधी काला केला नाही. आणि म्हणून कालवा कालव झाली नाही. सप्ते चाललेत फक्त. महाराज लोक हप्ते घेऊन जातात, पण कालवा कालव कधी होत? कशी होईल? कालवा कालव करण्यासाठी पहिलं महाराजाची कालवा कालव झालेली असावी. वा वा. पहिली महाराजाची कालवा कालव झालेली असावी, मग तो काला करणे दुसऱ्याचा, म्हणजे महाराजाला अनुभव आलेला असावा. महाराज म्हणतो तेवढं सोपं आहे वय नाही. संत चिन्ह उमटले अंगी उपदेशा लागे पात्र झाला. तो म्हणतो एवढं सोपं आहे वय. अहो तुम्हाला ते येडे मग सांगतात, ते म्हणते त्यांना याड लागले म्हणतात, ते म्हणतात देव आहे. अरे देव काय चालाय? मी सोमाची गोमाची कापसे. तुम्ही कुठं देव असा काय? आणि देव होण्यासाठी हरी आणि नाम एकत्र यावा लागेल. आणि ज्या दिवशी हरी आणि नाम एकत्र येईल त्या दिवशी जीव आणि ब्रह्म ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिकाल बाधित आहे. विठोबा रकुमाये जय ढोबार कुमार जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार या हारामध्ये किती प्रकारची फुलं आहेत? ए देव्यानो, किती प्रकारची फुलं आहेत? 1 2 3 4 5 6 प्रकार आहेत. हे 6 प्रकार एकत्रित आणले, त्याचं नाव काय आहे? दोहरा. या 6 प्रकारची फुलं एकत्रित आणली, त्याचं नाव काय आहे? धागा. आहे का आपल्याकडं? तो आपल्याकडं नाही राहिला म्हणून आम्ही एकत्रित यायला तयार नाही. आपल्याकडं नाही राहिला म्हणून आम्ही एकत्रित यायला तयार नाही. लोकमान्य टिळकांनी गणपती बसवणं याच्या पाठीमागची भूमिका लोकमान्य टिळकांची काय होती अजूनही ती अंमलामध्ये येत नाही. आता रस्त्याने येता येता बाबा मंदिरावर पत्त्याचा डाव चाललेला. ते मंदिर बी सांगेल तुम्हाला मी. तो आमची म्हातारी म्हणती बाबा ते बघा तिथं पत्त्याचा डाव चाललाय. म्हणलं मग त्यांनी पत्ते खेळायला त्यांना जागाच नाही कुठं राहिली, तर कुठं खेळावं त्यांनी? मंदिरात. जोपर्यंत मायबाप आपल्या जीवनामधले ही दुर्गा माता किंबहुना कवडधारी आई आपल्या अंतःकरणामधली दुर्बुद्धी संपवत नाही. दुर्बुद्धी संपवण्यासाठी देवाची भक्ती करायची आहे आणि तुमचं आमचं जन्म मरण संपवण्यासाठी देवाची भक्ती करायची. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामधली दुर्बुद्धी संपेल त्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी तयार होईल आणि ती सद्बुद्धी सन्मार्गाचा रस्ता दाखवेल.
ज्या दिवशी सन्मार्गाचा रस्ता आपल्याला मिळेल, सन्मार्गाने निघू मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही पण तुका म्हणे आडकाठी. जोपर्यंत ही आडकाठी संपत नाही ना हा तोपर्यंत देवाची भेट नाही माई बाप्पा. काची आडकाठी हो? पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला काय सांगितलं होतं ज्ञानेश्वरीमध्ये? हा काय सांगितलं सांगा ना. रोज पारायणे चाललेली आमची काय सांगितलं ज्ञानोपारायणला? ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं भगवंतानी अर्जुनाला? आणि ती गोष्ट जर जीवनामध्ये अंमलात जर आणली तर नक्की याच देईन याची डोळा. आपल्या जीवनामध्ये तो आनंद किंबहुना आपल्या जीवनामध्ये तुम्हीच परमात्मा आहात, तुम्हीच देव आहात, ही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. ती अनुभूती आपल्या जीवनामध्ये यावी. ती तुकोबरांच्या जीवनामध्ये अनुभूती आली आणि त्यांनी सांगितलं संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. अरे माझं सदा संतुष्ट चित्त झालं. कशामुळं? तर मला भक्तीचं वर्म माझ्या हातामध्ये प्राप्त झालं. ज्या दिवशी भक्तीचं वर्म माझ्या हाताला लागलं तुटली हळहळ त्रिगुणाची हळहळ तुटली. आणि त्रिगुणाची हळहळ जर तोडायची असेल तर त्याच्यासाठी पहिली माया मारावी लागेल. तेवढं सांगतो का नको सांगू? म्हणजे माया कशी मारायची तेवढं सांगायचं राहिले ना माझं. तुम्ही आता इथं नाही ऐकलं तरी मी तिकडं घरात जाऊन भेताडाला सांगाल, पण सांगालच विठाला विठाला. पोटबाबा म्हणायचे सत्संगामध्ये तुम्ही नाही ना माझं ऐकलं, मी तिकडं संडासला जाणे तिकडं सांगल, पण सांगलच. हा तसं तुम्ही आता इथं नाही ना ऐकलं, तुम्ही म्हणाल 9 वाजून गेले. इथं कीर्तनालाच काळ वेळ लावलेला आहे आणि डाव मांडल्यावर मग त्याला नाही काळ वेळ. आड्यावर बसल्यावर मग रस्त्यात तंबाखू माळता मित्र भेटला मग किती वेळ जातोय त्याचा तपास नाही. पण कीर्तनात बसलं का सारखं घड्याळाकडं लक्ष. कवा महाराज उरकितोय आणि कवा आम्ही पंक्तीला बसतोय. काहींचं पंक्तीवरच ध्यान आहे हो. ज्यांचं पंक्तीवर ध्यान आहे ना ते संगतीत कधीच येणार. पण कीर्तनात बसून धर्म मंडपाच्या कीर्तनात मजूत बसून जर कीर्तन तुमच्यात बसलं नाही तर तुम्ही बी गैरहजरच. माया मारायची असेल तर तेवढं सांगतो आणि माझी सेवा संपवतो. काय मी जास्त वेळ कीर्तन केलं तर काय मला जास्त पाकिट मिळणार नाही. म्हणजे ठरलेली पाकिट आहेत बुवा महाराज लोकांची. पहिलीच अगोदरच त्याचा व्यवहार ते काय म्हणतो तो बाबा सौदा झालेला असतो. मायबापा व्यासपीठावरून सांगतो 35 वर्ष झाली पण माझ्या बापाने एक मेघ घालून ठेवली. म्हणले कीर्तनाला पुढे जा पण पैसे मागू. जे देतील ते खिशात घालायचे. 11 वर्ष. तुम्हाला आऊपे माहिती का? आऊपे तिरपाड माहितीये का? माळीणगाव माहितीये का? मी मुंबईवरून मोटरसायकलीवर 11 वर्ष तिथे गेलो. 50 रुपयापासून सुरुवात केली बा त्यांनी. 50चे 250 रुपयावर आलो. 2 कीर्तनकार त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यांना सांगितलं भाऊ म्हणलं आता काय आपल्याला त्रास सहन होत नाही. मुंबईवरून एवढ्या त्यावेळेला एसटीचं तिकीट होतं 250 रुपये आणि मला मिळायचे 50 रुपये. पण मी कुठल्याही सप्त्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याकडे आतापर्यंत हात केला नाही. हीच माझा पुरुषार्थ आहे. क्या बात आहे. एकनाथ महाराज म्हणतात जनार्दनांच्या कृपेने मला युक्ती प्राप्त झाली. जर तुम्हाला झाली तर करून बघा. ते म्हणले माया जर मारायची असेल तर त्याच्यासाठी सद्बुद्धीचे घालून शुद्ध आसन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चून जाण वाचे उच्चारी केशव नारायण गा. मग काय केलं म्हणले? म्हणले मग भक्तीबाईनं धावून आली गावा. मग भक्तीबाईन धावून गावाला आल्यानंतर म्हणले माया मारली. माया मारण्यासाठी भक्ती धावून येते आणि भक्तीच्या ताकदीनं भक्तीच्या शक्तीनं त्या मायेला मारता येतं. माई बाप भक्तीबाईनं धावून आली गावा.
ममता म्हातारी मरून गेली तेव्हा मग भक्तीबाईनं धावून आली गावानं, आता संध्याकाळशी करू मी केव्हा हो. जर युक्ती जमली तर बघा, आणि ज्या दिवशी तुम्हाला ती युक्ती जमेल, ज्या दिवशी तुमच्यामध्ये सद्बुद्धी तयार होईल, त्या दिवशी नक्कीच भेटायचा प्रयत्न करा. मला नाही भेटले तरी सचिन बाबा इथंच पारगावला आहेत, त्यांना भेटा. देवराम बाबा इथं आहेत. कुणाकडूनही जरी ते मिळवलं ना तर माया मारण्याची ताकद त्या भक्तीमध्ये तयार होते, आणि ती माया मारली का आपलं जन्म मरण संपतं. आम्हाला मायेमध्ये आपल्या संसारामध्ये विरक्ती तयार होते, विरक्तीच्या पोटी वैराग्य तयार होतं, आणि वैराग्याच्या पोटी जे जन्माला येतं ते असेल ती सद्वासना असेल, किंबहुना तो सच्चिदानंद स्वरूप असेल. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाला आम्हाला जर प्राप्त व्हायचं असेल, आणि त्याला प्राप्त झाले तुकोबारा, आणि तुकोबाने सांगितलं तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, आणि चालवी कामार होऊन या ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमादया अष्टमाशिती ओळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट ही चित्त सदा सर्व काळ, तुटली हळाळ त्रिगुणाची तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. म्हणजे या क्रमेमध्ये जर आपण बसलो, हा म्हणजे तुकोबरायांच्या त्या विचारामध्ये, अभंगाच्या त्या विचारामध्ये जर आपण बसलो तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, म्हणजे त्या भक्ताचा सर्व भार देव वाहतो, आणि त्याच्यासाठीच देव अवताराला येतो. कोणासाठी आला? भक्ताच्या काही बरे कष्टलीस भक्तासाठी प्रगटला, त्यांचा भार वाहिला, भक्तासाठीच प्रगटतो, भक्तासाठीच भक्ताचंच रक्षण करतो. हे देवाचं ब्रीद आहे. पण आम्ही भक्तपणाला उतरावं, आम्ही भक्त व्हावं, आणि मग भक्त झाल्यानंतर तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार तो कामारी होतो. भक्ताच्या घरामध्ये कामारी होतो. 36 वर्ष कामारी झाला. काय करीत होता हो तो? श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, वस्त्रे गोदातिरी धुतासे. काय केलं त्यांनी? त्या श्रीखंड्यानी चंदन उगळायचं काम केलं. कोणाच्या घरी हो? भक्ताच्या घरी. आणि भक्ताच्या घरी राहून सुद्धा भक्ताला कळू दिलं नाही, ही शोकांतिका आहे. हो, तुमच्या या अनमालशेच्या घाटाच्या खाली फांगुळगावान म्हणून फाटा आहे, त्या ठिकाणी घटना घडलेली. आणि त्या घटनेच्या वेळेला माझ्या जीवनात अनुभव आला का 36 वर्ष अरे नाथ महाराजांच्या घरी राहिला, पण त्याला कळून दिलं नाही. आणि आपल्यालाही तो संकटातून वाचवला, आपल्याला कळून देईल होय तो. हा, तो कधी प्रसंग आला तर मी सांगल. परत आपली वेळ संपुष्टात आलेली आहे, म्हणून झालेली सेवा तुम्हा देववृंदांच्या संतवृंदांच्या चरणावर समर्पित करतो. पुनश्च एकदा हरिभक्तीपरायण गुरुवर्य, या महाराष्ट्राला पिंजून काढणारं महाराष्ट्रभूषण सचिन बाबा चकवे, हरिभक्तीपरायण पांडुरंगदादा विश्वासराव, हरिभक्तीपरायण भगवान बाबा चकवे, देवराम बाबा चकवे, कुंडलिकनाना चकवे, अपेक्षाच आहे. आणि तुम्ही सर्व मंडळी, तुमची नावं ज्ञात नाहीत मला, नाही तर तुम्ही म्हणाल यांचीच नावं घेतली बाबांनी, आमची नावं नाही घेतली, तुमची नावंच माहिती नाही. पण तुम्ही सगळे ईश्वर स्वरूप आहात, भगवंत स्वरूप आहात. पेटी मास्तर या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी चालू आहे शूटिंग, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. हरिभक्तीपरायण ते सुद्धा उत्तम प्रकारचे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण किशोर महाराज डुंबरे, आणि हरिभक्तीपरायण त्याचं नाव माझ्या ध्यानात नाही, वैभव महाराज सस्ते, लाऊडस्पीकरवाले, मृदुंगमणी. बाळा तुला रियाज करावा लागतोय अजून, म्हणजे गती वाढवावी लागेल. जसा महाराज भेटल तसा वाजवायचा, हां जसा भेटल तसा वाजवायचा, ते शिकायचं. तो तेवढी गोष्ट जीवनामध्ये आपल्या प्राप्त करायची. आणि झालेली सेवा तुम्हाला पुनश्च सांगतो माई बाप्पा हो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, भगवंताचं नाम प्राप्त करा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून तुळशीच्या माळाने देव भेटत नाही. मंगळसूत्राने कधी तुम्ही आई झालेली ऐकली का कुठं? मंगळसूत्राने आई झालेली ऐकली का? इकडं आहे का तुमच्याकडं कोळवाडीला? नाही ना. हां, तुम्हाला जर आई व्हायचं असेल तर नांदावं लागतं ना.
आई व्हायचं असेल तर नाणं गरजेचं आहे, तसं देव व्हायचं असेल तर परमार्थात येणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी परमार्थामध्ये तुम्ही याल माय बाप, खऱ्या अर्थाने शास्त्रों में बातें करने के हाथ है, प्रेमा बिना पाता नाही, ब्रह्म तो सत्य आहे. सत्य ब्रह्माची अनुभूती आणून देण्यासाठी संत या ठिकाणी अवतरित झालेले आहेत. फक्त तुमचं पुण्य फळाला यावं आणि त्यांची शरणागती पत्करावी, एवढंच पुन्हा परत कवरदरी आईच्या मातेच्या समोर प्रार्थना करतो. आणि एकदा तिचा आपण जय जयकार करू. अनादि प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुरमर्दनाला त्रिविध तापाची गळवया घडली, भक्तालागी तो निर्वाणी, भक्तालागी तो पावसी निर्वाणी, भक्तालागी तो पावसी निर्वाणी, भक्तालागी तो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. मायबाप जोगा मागायचं पण काचा, आणि तेवढं जर कळालं तर खूप भाग्यवंत मायबाप हो. मागायचं आहे जोगा, पण माझ्या पाठीमागं जे जन्म मरणाचं दुःख लागलंय ना हे देवी, माझ्या पाठीमागं जे जन्म मरणाचं दुःख लागलंय ना, हां ते जन्म मरणाचं दुःख संपव आणि तो मार्ग माझ्या जीवनामध्ये प्राप्त हो, अशीच कवडधरी आई मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि ह्या ठिकाणी सेवेला पूर्ण जय